तारीख होती 14 एप्रिल 2026ची. रात्रीचे लगभग 11 वाजलेले होते. रमेश नावाचा एक 28 वर्षांचा व्यक्ती, हा व्यक्ती त्याच्या पत्नीपाशी गेला. पत्नी झोपलेली होती. आज याची इच्छा होती की त्याच्या पत्नीसोबत थोडासा वेळ घालवावा. त्याची पत्नी बेडवरती पडलेली होती. याने हे बघून स्वतःची कापडं काढली आणि बेडवरती गेला. त्या ठिकाणी तो त्याच्या पत्नीची कापडं काढू लागला. पण त्यावेळेला नेमका त्याच्या पत्नीने त्याला बाजूला धक्का दिला. ती म्हणाली की अजिबात करायचं नाही माझ्यासोबत. आता हे सगळं ऐकून तो शांत झाला. विचार करू लागला की नेमकं काय झालं. लग्नाला 5-6 वर्ष झाली. माझं वय 28-29 वर्ष. पत्नीसोबत मी एवढे वर्ष केलं. एक मुलगा पण आहे आणि आज अचानक केलं काय झालं. त्यावेळेला त्याला वाटलं की काहीतरी अडचण आली असेल. त्यामुळे तो शांत बसला. 1-2 दिवसानंतर पुन्हा तसंच. तो त्या पत्नीपाशी गेला ती ढकलून द्यायची आणि म्हणायची माझ्यासोबत करायचं नाही. आता त्याला समजेना की नेमकं काय प्रकार आहे. त्यावेळेला त्यानं या पूर्ण घटनेचा तपशील जाणून घ्यायचा प्रयत्न केला. तर असं काही भयानक सत्य त्याच्यासमोर आलं. हे ऐकून त्याच्या पायाखालची जमीन सरकली. तर नेमका काय प्रकार होता. त्याची पत्नी अशी का नकार देत होती. कुठं बाहेर गेली होती का काय होती. पूर्ण घटना सांगतो. मला माहिती झालेली आहे. मी तुम्हाला सांगतो व्हिडिओ शेवटपर्यंत. नमस्कार मित्रांनो. आपल्या आजच्या या सत्य घटनेची सुरुवात होते नंदुरबार जिल्ह्यामधून. नंदुरबार जिल्ह्यामध्ये एक छोटंसं गाव आहे. या ठिकाणी राहणारा रमेश नावाचा एक 21 वर्षांचा तरुण. 7-8 वर्षापूर्वीची ही घटना. हा जो रमेश आहे तो गावामध्ये एकटाच राहत होता. ना याचं कोणी नातेवाईक होतं ना कोणाशी संबंध होते. हा रमेश अनाथ होता असं म्हणू शकतो. भरपूर दिवस झालं अनाथ आश्रमातून काढल्यानंतर त्या ठिकाणाहून बाहेर निघाला. ना कुठली नोकरी करू शकत होता. एवढा हुशार नव्हता ना काय नव्हता. पुन्हा तो गावामध्ये आला. गावामध्ये येऊन तो त्या ठिकाणी काम करू लागला. मेहनत मजुरी करायचा. त्या ठिकाणी मेहनत मजुरी करून येणाऱ्या पैशातून स्वतःचं जीवनयापन करायचा. रमेशचं वय हळूहळू वाढत होतं. आता गावात भरपूर त्याचे ओळखीचे होते. नातेवाईक नव्हतं कोणी, पण असं जवळचं संबंध, जिव्हाळ्याचे संबंध भरपूर लोकांसोबत होतं. याच्याबद्दल सहानुभूती होती गावातल्या लोकांमध्ये. त्याच्यामुळे हा रमेशही त्यांच्यासोबत चांगला वागायचा. ना कुठल्या महिलेवरती वाईट नजर टाकायचा, ना कुठल्या महिलेला वाईट नजरेनं बघायचा. एक रमेशच्या मनात विचार होता की याच गावाने आपल्याला सहारा दिला तर या गावापाशी गद्दारी करायची नाही. आता हीच गोष्ट गावातल्या लोकांना आवडली. त्यामुळे गावातली लोक याला आपल्याच घरचं मानायचे. जर कोणाच्या रानामध्ये कामाला गेला तर त्या ठिकाणी 2-3 टाईमचं जेवण, राहणं खाणं सगळं तेच बघायचे. त्याच्यामुळे आतापर्यंत त्याला कसलीही गरज पडली नव्हती. ना घराची, ना जेवणाची, ना पाण्याची. आणि वरून पैसा तरी येतच होता. जेवण तर चांगलं चालू होतं. पण एक दिवशी याच्या गावातला एक मित्र, जो की वयस्कर होता थोडाफार, वयस्कर व्यक्तीसोबत पण याची चांगलीच ओळख होती. तो विचार करतो की रमेश आता 24 वर्षाचा झाला आहे. ना याच्या मागं कोणी आहे याच्या लग्नाचं बघण्यासाठी, ना याच्या घरी कोणी आहे. तर आपणच याच्या लग्नाचं बघावं असा विचार करून हे रमेशला विचारतात की रमेश लग्न करशील का. रमेश म्हणला करायला करू, पण मला ना घर नाही, ना माझं कुठं शेती, ना काय, कसं देईल, कोण देईल. त्यावेळेला तो वयस्कर व्यक्ती म्हणला की अरे माझं एक जुनं घर आहे ना, त्या ठिकाणी तू राहा. त्या ठिकाणी 2-3 खोल्या आहेत. जर तिथं राहिला तर तुला कसलीही अडचण येणार नाही. आणि राहिला विषय तुझं नातेवाईक नाहीत तर आम्ही नातेवाईक आहेच की तुझं. आणि काम तर तू करतोयच लोकांच्या रानामध्ये, मेहनत मजूर करतोय. त्याच्या हिशोबानंच तुला एखादी पत्नी बघू. आता पत्नीचा विषय काढल्यानंतर त्या ठिकाणी रमेश लाजला आणि निघून गेला. त्या ठिकाणी 5-6 वयस्कर व्यक्ती बसलेले होते. विचार केला की आपल्या पोरासारखाच आहे, चला याचं बघून टाकू. म्हणून त्यांनी हे शोधायला चालू केलं. तर त्यातल्या एकाच व्यक्तीच्या नातेवाईकामध्ये एक पोरगी होती, मनीषा नावाची. 21-22 वर्षांची ही पोरगी. मनीषाचा बाप पण गरीब होता. त्याच्यामुळे या रमेशच्या मित्रांनी विचार केला की इथं विचारून बघू. त्यांनी दोघा-तिघांनी जाऊन त्याच्या घरी विचारणा केली. त्यावेळेला तिकडूनही होकार आला. पोरगा अनाथ होता, एकटा होता. पोरीला कसलाही लोड राहणार नाही मागं, कोणाचाही टेन्शन राहणार नाही. म्हणून त्यांनी होकार दिला. गावाच्या जवळच राहील, पोरगा कमवून खातोय, बिना व्यसनी आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये होकार झाला. त्या मनीषाने पण होकार दिला. आता रमेशला कळवण्यात आलं. ज्यावेळेला रमेशला ही बातमी समजली त्यावेळेला रमेश अत्यंत खुश झाला आणि विचार करू लागला की चला शेवटी माझं जीवन चांगलं पुढे जाईल इथून. पण रमेशला माहीत नव्हतं की हीच त्याची पत्नी पुढे चालून त्याच्यासोबत काय मोठा कांड करणार होती. मी ते तर सांगतोच. पण काही दिवसानंतर या दोघांचा साखरपुडा झाला. रमेश तर त्याच्या मित्राच्या घरी राहत होता. त्याच्या मित्राने ते घर त्याच्याच नावावरती करून दिलं. अर्धा एकर जमीन दिली. काही दिवसानंतर रमेश आणि मनीषाचं लग्नही लावून देण्यात आलं. लग्न झाल्यानंतर त्यांचं विधिवत कार्यक्रम वगैरे झाले आणि यांची सुहागरात्र आली. सुहागरात्रीला रमेशने त्याच्या पत्नीला मनीषाला सांगितलं की हे बघ, जास्त काय अपेक्षा करायच्या नाहीत. जे काय आपल्याकडे आहे त्याच्यात सुखी राहायचं, समाधानी राहायचं.
ती रमेशचं असं बोलणं ऐकून त्याची पत्नी त्याला होकार देते आणि सुखी संसाराला चालू करतात. दोघं त्या रात्री संबंध करतात मन भरेपर्यंत. आता हा सिलसिला असाच चालला. 2-3 महिन्यानंतर त्याची पत्नी मनीषा गर्भवती राहिली. आता ज्या वेळेला गावामध्ये बातमी पसरली त्यावेळेला भरपूर महिला तिच्या घरी येऊन तिची काळजी घेऊ लागल्या. बघत बघत 8-9 महिने गेलं. तिने एका मुलाला जन्म दिला. त्याच्यानंतर ती काही दिवसासाठी माहेरी गेली. माहेरी गेल्यानंतर 2-3 महिन्यांनी पोराचं नाव वगैरे ठेवून पुन्हा ती सासरी आली. ज्या वेळेला ती सासरी आली त्यावेळेपासून गावातली लोक आणि हा रमेश चांगल्या प्रकारे तिची काळजी घेत होता. तिला कसलीही कमी पडू दिली नाही. त्यामुळे मनीषा खुश राहू लागली होती. यांनी त्या मुलाचं नाव विजय ठेवलं होतं. विजय हळूहळू मोठा होत होता. 5-6 वर्षाचा झाला की त्याला पहिलीमध्ये टाकलं. आता विजय शाळेला जाऊ लागला होता. त्यामुळे या मनीषापाशी आता काहीच काम नव्हतं. सकाळी 9ला शाळेला गेला की तो सायंकाळी 5 वाजताच यायचा. त्यामुळे ही दिवसभर निवांत असायची. कधी या मैत्रिणीच्या घरी जा तिथं गप्पा मार, कधी तिकडं जा इथं गप्पा मार, असं करत करत तिचे भरपूर दिवस गेले. पण विषय हाच होता की किती दिवस असं करणार. त्यावेळेला ती त्या रमेशला म्हणते की मला तर असं सहन होणार नाही. किती दिवस लोकांच्या दारात फिरू. मला वाटतंय मी पण तुमच्यासोबत कामाला येईल. त्यावेळेला रमेश म्हणला की तू कुठं आगीतून पडून फुफडत येते. बस ना आपलं घरी निवांत बसते. त्यावेळेला ती काय करण्यासाठी तयार नव्हती. रमेश म्हणला माझ्यासोबत तर काय काम नाही. पण हां गावातल्या ज्या काही महिला आहेत त्यांच्यासोबत तू कामाला जाऊ शकते. ज्यावेळेला रमेश तिला होकार देतो त्यावेळेला मनीषा खुश होते. म्हणते की चला माझा टाईमपास होईल. तेवढं पैसे पण येतील. घर खर्चाला हातभार लागेल असा विचार करून ती कामाला जाऊ लागते. पोराला सकाळी आंघोळ वगैरे घालून डबा बांधून शाळेला पाठवायची आणि कामाला निघून जायची. 9 ते 4पर्यंत काम असायचं. पुन्हा घरी यायचे 4 वाजता. पोरगा 5 वाजता यायचा. रमेशही 6 वाजता यायचा. दोघं चांगल्या प्रकारे संसार करत होते. पण संसाराला कोणाची ना कोणाची नजर लागतेच. आता भरपूर दिवस झाले होते. सुरुवातीला तर हिच्यावरती कुठल्याही पुरुषाची नजर नव्हती. पण एकटी महिला एकदम दिसायला अशी सुंदर आहे. त्यामुळे गावातले काही वाईट वृत्तीचे पुरुष तिच्यावरती नजर टाकणारच होते. तसंच व्हायला लागलं. गावातली जवान पोरं किंवा मध्यम वयाची वयस्कर व्यक्ती आता ज्यांची पण तिच्यावरती नजर होती ते शेतात कामासाठी तिला बोलवू लागले. त्या ठिकाणी तिच्याकडे अशा दृष्टीने बघायचे की तिला खाऊनच टाकतील. पण त्या लोकांची नजर या मनीषाच्या डोक्यात बसली होती. त्यामुळे ती त्या लोकांच्या रानामध्ये जात नव्हती. आता भरपूर झालं म्हणली मी गावात जर काम केलं तर हे माझ्यावरती नजर टाकून टाकून माझं चरित्र खराब करून टाकतील. त्यामुळे ती विचार करते की गावात तर कामाला जायचं नाही. मग करायचं काय. तर विषय हाच होता की गावातल्या 3-4 लोकांची एक टोळी होती जी की शेजारच्या गावात एका मोठ्या सावकाराच्या घरी कामाला जायची. त्या टोळीमध्ये ही जॉईन करायचा विचार करते. त्या ठिकाणी त्या टोळीचा मुकदमा होता अभिजित, त्याची बहीण आणि त्याचा एक छोटासा भाऊ. हे असे 3 जण काम करायचे. अभिजितपाशी जाऊन ही विचारते मनीषा की मला कामाला यायचं आहे. त्यावेळेला अभिजित होकार देतो आणि रंजना नावाची त्याची बहीण ती म्हणते की काय हरकत नाही मी आहे मलाही सोबत होशील. त्यामुळे हे 3 तिला होकार देतात आणि म्हणतात की दुसऱ्या दिवशीपासून तू कामाला ये. आता या कुटुंबाबद्दल बोलायचं झालं तर गावातलं सगळ्यात बदनाम कुटुंब होतं. हा जो अभिजित होता त्याचं अजूनपर्यंत लग्न झालेलं नव्हतं. म्हणजे एक प्रकारे असं म्हणू शकतो की हा अजूनपर्यंत रंडवा होता. त्याच्याही मनामध्ये इच्छा होती की लग्न करावं. पण त्याचं वय वाढत चाललं होतं. शेती नव्हती काय नव्हतं. ती विधवा होऊन माहेरी येऊन राहायला लागली होती आणि त्याचा भाऊ तो अजून तर 12वी-13वीमध्ये शिकत होता. अशा 3घांचं कुटुंब होतं. हे 3घच मेहनत मजुरी करायची. आता त्यांच्यासोबत ही मनीषा पण जोडली गेलेली होती. मनीषा घरी येऊन तिच्या पतीला रमेशला सांगते की मी अशा लोकांसोबत कामाला चालले बाहेरच्या गावात. त्यावेळेला हा रमेश म्हणतो की ते लोक चांगले नाहीत बरं का. त्यांचं कुटुंब चांगलं नाही. त्यांच्या गावात कोणी नादी लागत नाही. तू पण जाऊ नको. आता हे सगळं ऐकून पण मनीषा त्या ठिकाणी लक्ष देत नाही. म्हणते की बघू काही दिवस जाऊन बघते. रमेश काय करू शकत नव्हता. होकार देतो. आता ती त्या ठिकाणी जायला लागते. जेव्हापासून त्यांच्यासोबत कामाला चालली होती तेव्हापासून तो अभिजित त्याची नजर तिच्यावरती होती. मनीषाला बघितलं की त्याचं मन बिथरायचं. तो विचार करायचा की मला हिच्यासोबत थोडासा वेळ घालवायला टाईम पाहिजे. आता तो विचार करायचा की मला या मनीषासोबत थोडा वेळ घालवायचा आहे. जेव्हा पण काम करायला मनीषा यायची त्यावेळेला तिच्यावरती नजर या अभिजितची असायची. आता या सगळ्या गोष्टीवरती लक्ष गेलं त्याच्या बहिणीचं. त्याची बहीण म्हणली की का रे काय बघतोय तिच्याकडे. त्यावेळेला तो म्हणला की काय करू माझं मन तिच्यावरती आलंय. मला लग्न करायचं आहे हिच्यासोबत. ती म्हणली की अरे हे तर विवाहित आहे. त्यावेळेला अभिजित म्हणला की भले ती विवाहित असू दे पण लग्न करायचं तरी हिच्यासोबत. आता या ठिकाणाहून या 3घांचा प्लॅन सुरू होतो. हे 3घं तिच्या संसारामध्ये पूर्णपणे मिसळायला चालू होते. आता हे 3घं तिच्या संसारामध्ये विष घालवायला चालू करतात.
हळूहळू या मनीषासोबत बोलणं, तुझं कसं चालू आहे, काय चालू आहे, तुझा पती काय करतो, पैसा देतोय का नाही, अशा गोष्टी बोलून तिला भडकवायला चालू केलं. दुसरीकडे या अभिजितबद्दल तिच्या मनामध्ये चांगले चांगले विचार टाकायला चालू. आता भोळी बाबडी ही मनीषा त्यांच्यावरती विश्वास ठेवू लागली, तिच्या पतीविरुद्ध तिरस्कार करू लागली आणि या अभिजितसाठी मनामध्ये प्रेम जागं करू लागली. दिवसामागे दिवस गेले. आता भरपूर दिवस झाले होतं. पूर्णपणे ही जी मनीषा होती त्या अभिजितच्या जाळ्यात फसली होती. अभिजितवरती प्रेम करू लागली होती. आता एक दिवशी या अभिजितने तिला सांगितलं की हे बघ, माझं तुझ्यावरती प्रेम आहे, मी तुझ्यासोबत लग्न करेन, तू माझ्यासोबत येते का? ती अभिजितला होकार देते आणि म्हणते की ठीक आहे, काय हरकत नाही, मी माझ्या पतीला सोडायला तयार आहे, माझा मुलगा आहे त्यालाही सोडायला तयार आहे. अभिजित म्हणतो की सगळं खरं आहे, पण माझ्यावरती काही येऊ नये. मनीषा म्हणली तुझ्यावरती काहीच येणार नाही, माझा पतीच मला हकलून देईल. आता ती पूर्णपणे नाटक चालू करते. मी जसं सांगितलं तुम्हाला मी जसं तुम्हाला सांगितलं हा जो जसं मी सांगितलं रमेश तिच्यापाशी गेला, तिच्यासोबत संबंध बनवायचा प्रयत्न केला, पण तिने त्याला हकलून दिलं. असंच काही दिवस चालल्यानंतर या रमेशने या पूर्ण गोष्टीचा छडा लावायचा प्रयत्न केला. त्यावेळेला पूर्ण घटना ही समोर आली. आता त्या ठिकाणी या रमेशला समजत नव्हतं की काय करू. त्यांनी भरपूर दिवस लक्ष दिलं नाही, दुर्लक्ष केलं. त्याचाच फायदा घेऊन या अभिजितने आणि त्याची पत्नी मनीषने एक दिवशी याला संपवायचा कट रचला. पण त्या गोष्टीतनंही हा रमेश वाचला. त्यावेळेला त्याने गावामध्ये पंचायत बोलवली आणि तिथं ही घडलेली घटना सांगितली. आता गावामध्ये याच्याबद्दल सहानुभूती होती आणि पहिल्यापासून या अभिजितबद्दल तिरस्कार होता गावामध्ये. ते कुटुंब चांगलं नव्हतं. त्यामुळे गावातल्या लोकांनी अभिजितला गावाच्या बाहेर हकलून दिलं आणि रमेशला विचारलं तुझ्या पत्नीसोबत राहायचं आहे का? तो म्हणला अशी ही करते, हिच्यासोबत नाही राहायचं, माझ्या पोरासोबत मी एकटा राहीन. गावातल्या लोकांनी त्याला सांगितलं की बरोबर केलं तू. त्याच्या पत्नी आणि या अभिजितमध्ये डिवोर्स करून दिला. आता हे दोघं वेगवेगळे राहतात. मनीषा त्या अभिजितसोबत राहते. त्यांनी संसार चालू केला. हा जो रमेश होता तो अगोदर एकटा राहायचा, नंतर पत्नीसोबत, आता मुलासोबत राहतोय. म्हणजे त्याचं तर आयुष्य खराब झालं. एक विषय हा आहे की पत्नी जर खराब मिळाली तर आयुष्याला घोडा लागतो, हे नक्कीच आहे. तुमचं याच्याबद्दल काय मत आहे मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक एकदा करा.